चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं स्वागत आहे. मी डॉक्टर गणेश शिंदे. आज आपल्याला ग्राम महसूल अधिकारी या संदर्भातलं शासनाने मोठ्या प्रमाणामध्ये आपलं मागणी पत्र जे आहेत ते सादर करण्यासंदर्भामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयांना या संदर्भातल्या सूचना ह्या ऑलरेडी केलेल्या होत्या आणि ह्या सूचनांचं पालन अजूनपर्यंत झालं नाही. या संदर्भामध्ये 8 जून ही शेवटची तारीख ही शासनाच्या माध्यमातून दिली गेलेली आहे. तोपर्यंत जे काही म्हणजे रिकामी पदं आहेत, आकृतीबंधानुसार मंजूर पदं किती आहेत, भरलेली पदं किती आहेत आणि रिक्त पदं किती आहे, यांच्या संदर्भात जो अहवाल आहे तो अहवाल लवकरात लवकर 8 जूनपर्यंत सादर करण्यासंदर्भामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय हा घेतला गेला आहे आणि या संदर्भातलं हे पत्रक हे समोर आणलं गेलेलं आहे. आता ग्राम महसूल अधिकारी पदाच्या संदर्भामध्ये म्हणजे तलाठी भरतीच्या संदर्भात सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब काय आहे, की ही परीक्षा ही एम-पी-एस-सी कडे ही सुपूर्त करण्यात आली आहे आणि एम-पी-एस-सी तर सुपूर्द झाली म्हणजे ग्रुप सी सोबत ह्या परीक्षा होण्याची दाट शक्यता ही वर्तवली जाते. त्यामुळे एम-पी-एस-सी माध्यमातून या परीक्षेकडे बघणं हे महत्त्वपूर्ण असणार आहे. एम-पी-एस-सीच्या स्वरूपामध्ये ह्या परीक्षेला कसं कंडक्ट केलं जाणार आहे, कशा पद्धतीने असणार या संदर्भातले आपले बरेचसे व्हिडिओ हे येत आहे. आल्यानंतर तुम्हाला या संदर्भातल्या बऱ्याचशा गोष्टीसुद्धा क्लिअर होत चालतील. पण तत्पूर्वी आत्ताचं जे अपडेट आहे ते महत्त्वपूर्ण आहे. कारण की हे अपडेट आहे 3 जूनचं. 3 जून रोजी महाराष्ट्र शासनामार्फत परिपत्रक हे काढलं गेलं आणि ह्या परिपत्रकामध्ये ग्राम महसूल अधिकारी जे आहे, सर्व जिल्हाधिकारी जे आहेत त्यांसाठी हे काढलं गेलं होतं. ग्राम महसूल अधिकारी सहवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता मागणी पत्र शासनात सादर करण्याबाबत असा हा विषय दिला गेला आहे आणि या संदर्भामध्ये अ, या संदर्भामध्ये सांगत असताना 30/4 म्हणजे 30 एप्रिलचं दाखला या ठिकाणी दिला गेलेला आहे. आता 30 एप्रिलचा दाखला का दिला आहे? 30 एप्रिल पर्यंत त्यावेळेस सगळं सांगितलं गेलं होतं, की बाबा लवकरात लवकर या संदर्भातली जी मागणी पत्र आहेत, ती मागणी पत्र सरकार दरबारी आणली जावी आणि ह्याच कालखंडामध्ये एम-पी-एस-सी कडे ही परीक्षा जाणार हे जवळपास निश्चित झालं होतं. त्यामुळे या तारखेनंतर आता हा संदर्भ देऊन काय सांगितलंय, उपरोक्त संदर्भ विना पत्रान्वये आपल्याला अधीनस्थ जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता एकूण रिक्त पदांचे मागणी पत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास सादर करण्याकरिता विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत 8/5/2026 पर्यंत सादर करण्याबाबत आपणास कळविण्यात आले आहे. परंतु अद्यापही सदरहून मागणी पत्र शासनात प्राप्त झालेले नाही. म्हणजे 8 जून पर्यंत सगळ्यांना जेवढे जिल्हाधिकारी आहे, जिल्हाधिकारी कार्यालय जे आहेत त्यांना मागणी पत्र सादर करण्यासंदर्भात सांगितलं. कोणतं? ग्राम महसूल अधिकारी पदाचं मागणी पत्र बाबा सादर करायला सांगितलेलं आहे आणि हे सादर करायला सांगितलं असलं तरी अजूनपर्यंत कोणाकडनं या संदर्भातला अहवाल म्हणजे मागणी पत्र हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला गेलं नाही आणि पर्यायाने महाराष्ट्र शासनाला या संदर्भामध्ये शासन पत्रात नमूद केल्याप्रमाणे आपल्याला अधीनस्थ जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरता एकूण रिक्त पदांचे मागणी पत्र 8 जून 2026 पर्यंत कोणत्याही परिस्थिती शासनात सादर करावी ही विनंती. काय सांगितलंय? कोणत्याही परिस्थितीमध्ये मागणी पत्र 8 जून रोजी हे शासनास जाणं गरजेचं आहे. म्हणजे काय? अधिकारी स्तरावरती मोठ्या प्रमाणामध्ये तलाठी पद भरती संदर्भामध्ये हालचाल ही वेगाने सुरू होत आहे आणि या संदर्भातलं मागणी पत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे गेलं तर ग्रुप सी च्या जाहिरातीसोबत एम-पी-एस-सी म्हणजे ग्रुप सी म्हणजे कोणते? एम-पी-एस-सी ग्रुप सी सोबत तलाठी भरतीची जाहिरात येण्याची शक्यता सुद्धा आपल्याला वर्तवता येऊ शकते. त्यामुळे आपल्याला तयार राहायचंय, परीक्षेला अभ्यासाला सुरुवात करायची आहे आणि या संदर्भामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब काय, की करिअर ऑर्बिट अकॅडमी तलाठी भरती 2.0 बॅच 2026 ही सुरू केलेली आहे. यामध्ये ऑलरेडी आपली जी पहिली बॅच होती, या पहिल्या बॅचमध्ये आपण एम-पी-एस-सी, टी-सी-एस, आय-बी-पी-एस या सर्व पॅटर्नला समोर ठेवून आपण या ठिकाणी शिकवलं गेलं होतं. म्हणजे एम-पी-एस-सीचा सुद्धा समावेश होता. म्हणजे जे जुने विद्यार्थी ऑलरेडी आपल्याकडे आहेत, या जुन्या विद्यार्थ्यांना सुद्धा कसले टेन्शन घेण्याची गरज नाही. त्यांना आपला अभ्यास व्यवस्थित पद्धतीने चालू आहे आणि ही जी तलाठी भरती 2.0 बॅच चालू होत आहे, या बॅचमध्ये सुद्धा जुन्या मुलांना पुन्हा एकदा समाविष्ट हे केलं जाणार आहे. त्यामुळे जुन्या विद्यार्थ्यांनी टेन्शन घ्यायचं नाहीये. त्यांना सुद्धा ह्या बॅचमध्ये समाविष्ट करून घेतलं जाणार आहे. ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपल्याला उपलब्ध असणार आहे. ही सगळ्यात महत्त्वपूर्ण बॅच असणार आहे. यामध्ये एम-पी-एस-सी पॅटर्ननुसार ही बॅच पूर्णतः चालणार आहे. एम-पी-एस-सीचं स्ट्रक्चर समोर ठेवून एम-पी-एस-सी ग्रुप बी आणि सी
च्या अभ्यासाप्रमाणे तुमचा या ठिकाणी अभ्यास हा करून घेतला जाणार आहे. या संदर्भामध्ये आपले वैशिष्ट्ये MPSC पॅटर्ननुसार ही परीक्षा घेतली जाणार, तयारी करून घेतली जाणार आहे. नवीनतम अभ्यासक्रमावर आधारित असणारे महत्त्वाचे टॉपिक्स निघाय कव्हरेज असणारे, मागील वर्षाच्या प्रश्नपत्राचे विश्लेषण असणारे, वेळ व्यवस्थापनाची विशेष रणनीती असणारे, टेस्ट सिरीज उपलब्ध असणारे, 1 वर्षाची व्हॅलिडिटी असणारे, त्यांना अनलिमिटेड वॉच टाइम तुम्हाला असणारे आणि तुम्हाला मेंटरशिप सुद्धा फ्रीमध्ये उपलब्ध असणारे, डाऊट सेशन उपलब्ध असणारे आणि ह्यासारख्या अनेक सुविधा तुम्हाला या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला भेटणार आहेत. त्यामुळे जे कोणी अभ्यासाला सुरुवात करत आहेत किंवा अभ्यासाला सुरुवात केलेली आहे किंवा करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या ॲपमध्ये ऑलरेडी आहेत, त्यांनी ऑलरेडी बॅच घेतलेल्या आहेत, या विद्यार्थ्यांना टेन्शन घ्यायचं काम नाही. त्यांच्या सुद्धा यातनं तयारी ही करून घेतली जाणार आहे. आणि या सर्व बॅचची फी आपण MPSC पॅटर्ननुसार चाललो असलो तरी या पॅटर्नची फी तलाठी भरतीसाठी आपली किती आहे, फक्त 699 एवढीच फी आपण या ठिकाणी ठेवली आहे. आणि ही फक्त तलाठी भरतीच्या अनुषंगाने MPSC पॅटर्ननुसार चालणारी ही बॅच असणार आहे. त्यामुळे ह्या बॅचची फी अतिशय नाममात्र आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी फी करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या माध्यमातून ठेवली जाते. त्यामुळे आपल्याला ह्या संधीचा फायदा घ्यायचा आहे. तुम्हाला डेमो लेक्चर सुद्धा यामध्ये उपलब्ध होतील. हे डेमो लेक्चर सुद्धा बघायचे आहेत आणि यासाठी तुम्हाला करिअर ऑर्बिट अकॅडमीचे 2 क्रमांक तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स जो आहे, त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा याची इत्तंभूत स्वरूपामध्ये डिटेलिंग दिलेली आहे. त्या ॲप डाउनलोड करायचं आहे आणि संपर्क सुद्धा साधायचा आहे या नंबरवरती. या व्यतिरिक्त करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला ह्या सर्व कोर्सेसची उपलब्धता आपल्याला दिसून येते. यातलं सगळ्यात महत्त्वपूर्ण काय, संपूर्ण सरळ सेवा बॅच, भरती बॅच जी आहे 2026, यामध्ये तुम्हाला एकंदरीत सर्व परीक्षांची तयारी एकाच बॅचमध्ये करून घेतली जाणार आहे. आणि ह्या बॅचची फी नाममात्र आहे. 1299 मध्ये आपल्याला ही बॅच आपल्यासाठी उपलब्ध होत आहे. त्यामुळे संधी सोडायची नाही आहे. यामध्ये आपल्याला तलाठी भरती असेल, नगर परिषद भरती असेल, ग्रुप B-C भरती असेल, वनरक्षक भरती असेल, राज्य उत्पादन शुल्क असेल, आदिवासी विभाग असेल, ग्रामसेवक असेल, आरोग्य विभाग असेल, त्यावेळी महिला व बालविकास असेल, महानगरपालिका पद भरती असेल, कामगार विभागाचे पद भरती असेल, राज्य उत्पादन शुल्क असेल, जलसंपदा विभाग असेल, या सगळ्या पदांच्या म्हणजे इतर सर्व पदांच्या पदभरतीची तयारी आपल्या या प्लॅटफॉर्मवर करून घेतली जाते. यासोबत आपले स्टेट बोर्ड बॅच सुद्धा आपल्यासाठी उपलब्ध आहे. या स्टेट बोर्ड बॅचच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी सहजरित्या तुम्हाला मार्गदर्शन या ठिकाणी उपलब्ध होते. अशा पद्धतीने करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या संदर्भामध्ये आपल्याला सर्व माहिती या आपल्या ॲपमध्ये उपलब्ध आहे. ॲपमध्ये डेमो लेक्चर उपलब्ध आहे आणि अधिक माहितीसाठी संपर्क सुद्धा साधायचा आहे. त्यामुळे तलाठी भरती 2.0 बॅच सर्व MPSC धारक विद्यार्थी जे आहेत, जे तयारी करतायत, त्यांनी सुद्धा नक्कीच जॉईन करावा आणि आपला प्रतिसाद सुद्धा याला भेटावा आणि यासोबत आपलं सीट सुद्धा बुकावं. थँक्यू.